नमस्कार लाडके बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या माहिती मंचच्या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। ती बातमी काय आहे ती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणींसाठी जी बातमी सध्या व्हायरल होत आहे की लाडकी बहीण योजनेची जी ई-KYC आहे ती सुरू झालेली आहे किंवा पोर्टल सुरू झालेलं आहे, याची माहिती तुम्ही द्या असं सर्व महिलांचा मेसेज येत आहे। तर त्यांचे ते आपले जे काय प्रश्न असतील ते आपण प्रश्न घेणार आहोत। तसेच लाडकी बहीण योजनेचा जो KYC आहे टॅब सुरू झालेला आहे का, आणि टॅब सुरू झालेला आहे तर मग KYC करायची आहे का, किंवा KYC केल्याच्या नंतर आमचे पैसे सुरळीत चालू होतील का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या लाडक्या बहिणींना ज्यांचे हप्ते थकलेले आहेत किंवा अशा महिला आहेत की त्यांना 2-3 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत किंवा KYCमुळे त्यांचे पैसे अडकलेले आहेत, अशा भरपूर महिला आहेत। सध्या तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रातील 92 लाख महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत, ज्यांनी KYC केलेली नाही किंवा तमाम गोष्टी त्यांना ज्या अटी लागू आहेत त्यांना त्या अटी पूर्तता त्यांनी केलेली नाही। त्या अशा भरपूर महिला आहेत की 92 लाख महिला आहेत की अशा महिलांनी जी त्यांची KYC आहे ती KYC केलेली नाही किंवा अनेक गोष्टीमुळे त्यांचे हप्ते थकलेले आहेत। तर त्यामुळे KYC परत सुरू केलेली आहे का, असे भरपूर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल बातमी होत आहे की भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत किंवा भरपूर व्हिडिओ जे सोशल मीडियावर व्हिडिओ आहेत की KYCची जे टॅब आहे ती सुरू झालेली आहे आणि तुम्ही KYC करू शकता। तर महासारथी हे एक पोर्टल आहे आणि त्या पोर्टलवर विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तमाम सर्व योजना ह्या त्या महासारथी पोर्टलवर आता सरकार इथून पुढे चालू करणार आहे। आणि एक ID असणार आहे महा ID म्हणून, हा प्रत्येक महिलांसाठी व जेंट्ससाठी हा ID असणार आहे आणि त्याच्या थ्रू ते ज्या योजना आहेत त्या योजनाचा ते लाभ घेऊ शकतात। तर महासारथी या पोर्टलवरती एक लाडकी बहीण योजनेचा असा टॅब दिलेला आहे आणि त्याच्यावरती ई-KYC करायची अशी बातमी मला आढळून आलेली आहे। तर असं काही नाही महिलांनो की लाडकी बहीण योजनेची KYC आहे ती सुरू झालेली नाही आहे। महासारथी या पोर्टलवरती एक टॅब दिलेला आहे पण त्याच्यावरती सध्या तरी सुरू झालेली नाही। KYCची जी प्रोसेस आहे ती सध्या सुरू झालेली नाही आणि ती जर लवकरच त्यांचं म्हणजे एक ऑफिशियल लेटर येतं किंवा ऑफिशियल परिपत्रक येतं आणि त्याच्यानंतर ते सरकार तमाम लाडक्या बहिणींना एक प्रेस नोट जारी करतं आणि जी KYC आहे ती आम्ही सुरू करत आहोत असं एक लेटर ते देतात, पण तसं काय लेटर आलेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी त्यांनी कोणत्याही ज्या अफवा आहेत त्या अफवांना बळी पडू नये किंवा मी KYC करून देतो, असं करतो तसं करतो, त्या असा कोणालाही तुम्ही पैसे देऊ नका। कोणत्याही इंटरनेट कॅफेवाल्याला किंवा कोणालाही अर्ज भरणाराला असे पैसे देऊ नका, त्यामुळे तुमची हानी होऊ शकते। त्यामुळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जी माहिती खरी आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि पोर्टलवर जशी अपडेट येईल तशी अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। आणि ई-KYC केल्याच्या नंतर तुम्हाला पैसे चालू होतील, पण ई-KYCची टॅब सध्या सुरू झालेली नाही आणि जसे आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे, या जारीच करतील की आम्ही महिलांसाठी परत एकदा ई-KYC सुरू करत आहोत। अशी जेव्हा प्रेस नोट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना आणि तमाम लाडक्या बहिणींना तुम्ही शेअरही करू शकता। तर अशाच नवनवीन आपण योजनांची माहिती घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।